वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा कुठून सुरुवात होतो, कुठे थांबतो, एकंदर त्याची लांबी किती किलोमीटरची आहे, त्याच्यामुळं किती जिल्हे बाधित होणार, किती जिल्हे प्रभावित होणार, किती तालुक्यातून तो जाणार, किती गावातून जाणार, रस्त्यानं किती जलाशय अर्थात धरणे निर्माण होणार, त्याच्यामुळं किती हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार, अशी संपूर्ण माहिती आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्याला माहितीये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प म्हणजेच काय. वैनगंगा नदी कुठे आहे तर वैनगंगा ही मध्य प्रदेशामध्ये उगम पावते. मध्य प्रदेशामधनं ही नदी येते महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात, तिथनं भंडारा जिल्ह्यामध्ये याच वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण बांधलेलं आहे, ज्याला इंदिरा सागर असं सुद्धा म्हणतात. आता एक गोष्ट समजून घ्या, भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द जे धरण आहे ते वैनगंगा नदीवर बांधलेलं आहे आणि ती आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री आहे. तिथून पुढे काय आहे तर गोसीखुर्द धरणातून जे पुढे पाणी वाहून जातो, पुढचा जो फ्लो आहे तो तेलंगणामध्ये जातो. ठीक आहे, आपण तेलंगणातले भगीरथ वगैरे भरपूर नावं ऐकलेत आणि ते सगळं जवळपास हेच मोठ्या प्रमाणात पाणी तिकडे जात आहे. आता देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की त्यांचं म्हणणं आहे वैनगंगाचं वाहून जाणारं पाणी आपल्याला नळगंगामध्ये आणायचंय. मग आता नळगंगा कुठे, वैनगंगा तर मी तुम्हाला सांगितलं. आता नळगंगा ही बुलढाणा जिल्ह्यातील एक धरण आहे. आता नळगंगा धरण कुठे तर नळगंगापूर गाव आहे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. आता ही जी नळगंगा नदी आहे, या नळगंगा नदीवर हे नळगंगा धरण वसलेलं आहे. आता ही नळगंगा नदीचा उगम कुठून होतो तर बुलढाणा जिल्ह्यातील पठारातून तिचा उगम होतो. मात्र तिला मोठा सोर्स नाहीये. कुठल्याही धरणाला पाण्याचा सोर्स लागतो तेव्हा ते 70, 80, 90%, 100% भरतं. तर या नळगंगा धरण जे हे नळगंगा नदीवर आहे, ती पठारातून लगेच त्या बुलढाण्यातूनच वाहायला सुरुवात करते. त्यामुळं पूर्ण क्षमतेनं नळगंगा धरण भरत नाही. म्हणून वैनगंगा टू नळगंगा अशा पद्धतीचा हा नदीजोड प्रकल्प आहे. पार्श्वभूमी तुमच्या लक्षामध्ये आली असेल. आता मी तुम्हाला जिल्हे सांगतो. आता काय, भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द गाव आहे, गोसीखुर्द तो प्रकल्प आहे, त्याला इंदिरा सागर नाव आहे. तिथलं जे पवनी आहे तिथून हा कालवा किंवा हा नदीजोड प्रकल्प सुरू होणार. तिथनं तो नागपूर जिल्ह्यात येणार, नागपूर जिल्ह्यातून तो वर्धा जिल्ह्यामध्ये जाणार, वर्ध्यातून तो यवतमाळला जाणार, यवतमाळ मधून तो अमरावतीमध्ये जाणार, अमरावतीतून अकोला, अकोल्यातून शेगाव मार्गे मोताळा, बुलढाणा. ठीक आहे, अशा पद्धतीचा याचा रूट आहे. आता अनेक शेतकरी कमेंट्सद्वारे विचारत आहेत किंवा फोन करतायत की बाबा आमच्या वाशिम जिल्ह्याचा काय विषय आहे. तर जो डीपीआर असतो, ठीक आहे, या साईटवर, वेबसाईटवर शासनाच्या, तो डीपीआर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. त्या डीपीआर मध्ये वाशिमचा उल्लेख नाही. आणि इतर बातम्यांमध्ये वगैरे वगैरे जेव्हा मी बघायला गेलो त्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवर आता अमित झनक जे मालेगाव, रिसोड मालेगावचे आमदार आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उचलला होता. ते काय म्हणाले तुम्ही स्क्रीनवर बघा. त्यांनी हा प्रश्न विचारलाय, त्यांच्या मतदारसंघासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे नळगंगा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नदीजोड प्रकल्प, त्या प्रकल्प आधी त्याचा तुमच्या तालुक्याचा समावेश त्यात नव्हता. आपण सांगितलं 20 ऑगस्टला जो GR निघाला, त्यामुळे या ठिकाणी आपलाही तालुका या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आला. ठीक आहे, आता ते गिरीश महाजनांनी त्यांना गोलगोल उत्तर दिलेले. वाशिम या नदीजोड प्रकल्पामध्ये घेण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर मी अजून माहिती काढली तर जे संजय देशमुख वाशिम यवतमाळचे खासदार आहेत, त्यांनी हा मुद्दा थेट लोकसभेमध्ये उचलला होता. आता हे सगळं असताना सुद्धा अद्याप पर्यंतच्या डीपीआर मध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश नाहीये. आता महत्वाचा विषय म्हणजे काय आहे, आता तालुके आणि गावं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता नेमके तालुके कोणकोणते ते आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर गावं असं थेट गावं सांगता येणार नाही, कारण की डीपीआर बदलतोय. पण ज्या ज्या गावामध्ये जलाशय होणार आहेत त्या गावांची नावं आलेली, तालुक्यांची नावं आलेली आहेत. आता पहिले तर भंडारा जिल्हा, त्याच्यामध्ये एक गोसीखुर्द प्रकल्प आहे, तिथं वैनगंगा नदी आहे, तिथून हा प्रकल्प सुरू होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर येते पवनीतून आपण येतो नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये कुही तालुका आहे. ठीक आहे, या कुही तालुक्यामध्ये आता इंग्लिशमध्ये SATARA, आता त्याचं प्रोनाउन्सिएशन उच्चार हा सातारा असाही होतो, 17 असाही होतो. नेमका आता तिथलच्या भागातील लोक सांगतील कुही तालुक्यात ते 17 गाव आहे का सातारा आहे. ते सातारा गाव आहे. पांडेगाव, सावरगाव, खुरसापूर, खलसना हे कुही तालुक्यातले गाव आहेत की या ठिकाणी या परिसरामध्ये धरण होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर उमरेड तालुका हा बी नागपूर जिल्ह्यात आहे. त्या उमरेड तालुक्यामधील सायकी, मकरडोकळा, पांढराबोरी, ठाणा, खैरगाव आणि करगाव अशा पद्धतीचे गाव आहेत. त्याच्यानंतर आहे हिंगणा तालुका. तर हिंगणा तालुका हा नागपूर जिल्ह्यातच आहे.
तर तिथं वडगाव, बनसुली आणि मांगली हे गावं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतरचा जिल्हा लागतो वर्धा. वर्ध्यामध्ये सेलू तालुका आहे. सेलू तालुक्यामध्ये सेलडोह, जुवाडी, खैरी, बोरखिडी कलान आणि तामसवाडा अशा पद्धतीची ही गाव आहेत. त्याच्यानंतरच लागतो आर्वी तालुका. तर आर्वीमध्ये सुकळी, वाईमलतपूर, खुरजाडी, वायफड आणि दहीगाव हे गावं त्या ठिकाणी लागतात. त्याच्यानंतर वर्धा जिल्हा जरी असला तरी वर्धा तालुका आहे. तर ठीक आहे, तर त्याच्यामध्ये रोडा फर्स्ट आणि रोडा सेकंड असे दोन ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर आपण जातो यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर यवतमाळमध्ये बाभुळगाव तालुका आहे. त्या बाभुळगाव तालुक्यात बेंबळा एक गाव आहे. त्याच्यानंतर नेर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातला, तर तिथं खंडाळा गाव आहे. तर या ठिकाणी ते धरण जलाशय होणार आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला हे काय सांगतोय की रस्त्यानं कुठं कुठं जलाशय निर्माण होणार आहेत, तर ते मी तुम्हाला सांगतोय. थेट पूर्ण गावांची यादी अद्यापपर्यंत आलेली नाही. तो जो डीपीआर आहे तो अजून अनेक वेळा अपडेट होणार आहे आणि तो अपडेट झाल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये वाशिंगचा सहभाग होऊ शकतो. त्याच्यामध्ये आता आम्ही जरी बुलढाणा नाव येत असलं किंवा तो वैनगंगातनं सुरू होतोय आणि बुलढाण्याला येऊन थांबतोय, परंतु घाटाच्या वरीच तो विषय आहे. म्हणजे घाटाच्या खाली, घाटाचे वरचे बुलढाणा, चिखली, देळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेकर हे जे तालुके आहेत, या तालुक्याचा त्याला काहीही फायदा नाहीये. आमच्या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव जे आहेत ते मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा करून वाशिमसह मेकर आणि आमचे घाटाच्या वरचे तालुके त्याच्यामध्ये ऍड करणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतरचा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तालुका आहे. धामणगाव तालुक्यातील वडगाव, दिपोरी, एरंडगाव. त्याच्यानंतर नांदगाव, खंडेश्वर तालुका आहे. त्याच्यामध्ये एरंडगाव, नांदगाव, शेलगुंड, टाकळी, कन्नड, पापळ, खरबी हे गाव आहेत. त्याच्यानंतरचा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, तिथं यल, काटेपूर्णा, येळवण. त्याच्यानंतर अकोला तालुका, अकोला जिल्ह्यातलाच अकोला म्हणजे, तर त्याच्यामध्ये सिसावडे गाव आणि चिखलगाव. त्यानंतर आपण अकोल्यातून बुलढाण्यात येतो. तर बुलढाण्यामध्ये शेगाव आहे. तर शेगाव मधलं कोलोरी, शेगाव तालुक्यातील कोलोरी आणि शेलुडी हे जवळजवळ दोन गाव आहेत. त्या ठिकाणी एक डॅम तयार होणार आहे, जलाशय तयार होणार आहे. त्याच्यानंतर थेट मोताळा म्हणजेच नळगंगापूर, जिथं की नळगंगा धरण आहे. अशा पद्धतीचा याचा प्रवास आहे. आता हे जे नावं वाचले हे त्या डीपीआर मध्ये घेतलेले, त्या डीपीआर नुसार मी नावं वाचले. आता याच्यामध्ये ते नावं थोडेफार त्यांचे तालुके इकडं तिकडं त्या ठिकाणी होऊ शकतात. एकंदर या प्रकल्पाचा खर्च मुख्यमंत्र्यांनी जो सांगितला तो 95,000 करोड रुपये आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत याचा खर्च 1,25,000 करोड इतका होऊ शकतो. लाभ क्षेत्राचं 5 लाखाहून अधिक आहे. आता आपण एक गोष्ट जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 5 लाख हेक्टरहून अधिक जे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, तर त्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा 5 लाख हेक्टर सिंचनाखाली क्षेत्र येतं तेव्हा त्यावेळेस ते डबल न त्याचा आपण घेत असतो, कारण की इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणात इरिगेशनचा विषय सगळा होतो. त्याच्यानंतरचा आहे 50 पेक्षा जास्त याच्यामध्ये जलाशय निर्माण होणार आहेत. पूर्ण लांबी जी आहे याची 426 किलोमीटर आहे, भंडाऱ्यापासून तर बुलढाण्यापर्यंत. त्याच्यानंतर याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. याचं टेंडर आता बाकी आहे, त्याचे टेंडरची प्रोसेस लवकरच होईल. आणि देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, किंवा जसं समृद्धीचं काम त्यांनी केलं अगदी त्याच पद्धतीनं शक्तीपीठ आणि हा नदीजोड प्रकल्प हे त्यांच्या याच्यामध्ये आहे. तरी बघू शकतो आपण की नेमका हा कधी पूर्ण होईल, एकंदर कोणकोणते गावं याच्या अंडर येतात, किती जलाशय होणार आहेत, आणि जी सध्याची डीपीआर द्वारे जी स्क्रीनवर तुम्हाला माहिती दाखवतोय ती माहिती अवेलेबल होती, ती तुमच्यापर्यंत शेअर केली. अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत म्हणून आपण ही तातडीनं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.